आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 घडामोडी। पुढील 24 तासांमध्ये मुंबईसह उपनगरामध्ये हलका ते मध्यम सरीच्या पावसाची शक्यता। पालघर ठाण्यासह विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज। पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईकरांची चिंता वाढली। पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघ्या 5% पाणीसाठा, सर्व मदार आता राखीव पाणी साठ्यावर। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेच्या कारशेड उभारणीचा मार्ग अखेर मोकळा होणार। मेट्रो मार्गिकेसाठी कुशळी इथल्या जागा पुढील 8 ते 15 दिवसांमध्ये मुंबई MMRDAच्या ताब्यात मिळणार। वरळी BDD चाळ पुनर्विकासाच्या 2 इमारतींचं 80% काम पूर्ण, 12 इमारतींची कामं सुरू। डिसेंबरपर्यंत कामं पूर्ण होणार, मुंबई मंडळाचं नियोजन। कोस्टल रोडवर पहिल्या 4 दिवसांमध्ये मुंबईकर सुसाट। दक्षिण मार्गिकेवरून 12 लाख तर उत्तर मार्गिकेवरून 80,000 वाहनांचा प्रवास। एअर इंडिया कंपनीकडून मुंबई ते विजयवाडा दरम्यान दैनंदिन विमान सेवेला आता सुरुवात। दुपारी 3 वाजता मुंबईहून विजयवाड्यासाठी विमान रवाना होणार, तर 7:10 मुंबईकडे उड्डाण होणार। अनधिकृत स्टॉल्स आणि बेकायदेशीर पार्किंगवर कठोर कारवाईची महापालिकेची घोषणा। पुढील आठवड्यापासून कारवाईला सुरुवात होणार। गणपती स्पेशल जादा गाड्या सोडा। जादा रेल्वे मडगाव मिरज मार्गे पनवेलला वळवा। अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी। नवी मुंबईमध्ये पैशांच्या वादातून एका व्यक्तीची हत्या, मध्यस्थी करायला गेलेला गंभीर जखमी। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू।